आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांसाठी आता धोक्याची घंटा वाजली आहे. कारण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी धडाकेबाज अधिकारी ज्ञानेश्वर वारे यांनी पदभार स्वीकारला आहे आणि त्यांच्या आगमनानेच अवैध दारू विक्रेते आणि ढाबे चालक आणि बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे वारे यांनी पदभार स्वीकारण्यासाठी शासकीय वाहनाचा वापर न करता थेट मोटरसायकलवरून हजेरी लावत साधेपणाचा संदेश दिला. मात्र त्यांच्या साधेपणामागे कडक कारभाराची ओळख दडलेली असल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जाते. वाहतूक शाखेत असताना आग्रा रोड हॉकर्स मुक्त करण्याची धाडसी मोहीम असो किंवा शिंदखेड्यातील अवैध धंद्यांवर चालवलेला बुलडोझर, वारे यांनी आपल्या कारवाईची वेगळी छाप सोडली आहे. त्यामुळे LCBची सूत्रे त्यांच्या हाती येताच अनेक अवैध दारू विक्री केंद्रावर शांतता पसरल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी शटर्स खाली ओढण्यात आल्याची चर्चा रंगली आहे, तर काही विक्रेते अजूनही मागच्या दाराने व्यवसाय सुरू ठेवत असल्याची माहिती समोर येत आहे. ग्रामीण भागात सध्या चोरीच्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतीपंप, वायर, कृषी अवजारे आणि जनावरांच्या चोरीच्या तक्रारी वाढत आहेत. मात्र अनेक गुन्ह्यांचा तपास अद्याप रखडलेला आहे. त्यामुळे आता वारे यांच्या नेतृत्वाखाली LCB किती वेगाने काम करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अवैध धंद्यांचे जाळे उद्ध्वस्त होणार का? चोरीच्या टोळ्यांवर लगाम बसणार का? आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार का? या प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसात मिळणार आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्की, LCBमध्ये ज्ञानेश्वर वारे यांच्या एंट्रीने धुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत आणि कायद्याचा धाक पुन्हा एकदा दिसू लागल्याची चर्चा रंगू लागली आहे. आता वारे यांचा पुढचा वार कुणावर होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे.